मित्रांनो, एक आजी आहेत आणि त्या आजीचं वय खूप आहे. मी आकडा सांगणार नाही, त्या स्वतः तुम्हाला सांगतील. परंतु त्या आजी निमकी आणि पावकी पर्यंत पाडे म्हणतात. तर आपल्याला किती जणांना पाडे येतात? पाडेच येत नाहीत. आजच्या जेनझी वर्गाला तर पाडे हे काय हेच माहित नाही. तर त्या आजी स्वतः आपल्या सोबत आहेत. आपण त्या आजीला विचारूया, आजी तुमचं वय काय आणि तुमचं नाव काय आणि तुम्ही पाडे म्हणून दाखवा. मी ताराबाई गायकवाड, माझे वय 96. मी तुम्हाला जुने पाडे ऐकवते. एक पाव पाव, बे पाव अर्धा, 3 पाव पाऊन, 4 पाव 1, 5 पाव सव्वा, 6 पाव दीड, 7 पाव पावणे 2, 8 पाव 2, 9 पाव सव्वा 2, 10 पाव. आजीनं सांगितलं की त्यावेळेस खूप मज्जा यायची शाळेमध्ये. ज्यावेळेस शाळा सुटायच्या अगोदर 1 घंट्याने शाळेमध्ये आम्ही पाडे म्हणायचो आणि प्रत्येकाला एका विद्यार्थ्याला समोर उभा करायचं आणि प्रत्येक जण असं लाईन मध्ये उभा राहायचे आणि त्यांच्या समोर त्या मुलाने पाडे म्हणायचे आणि रोज एक पाडा पाठ करून यायलाच पाहिजे असा नियम होता. सरने तो पाडा द्यायचा गुरुजीनं आणि मुलांनी तो पाठ करायचा, असं त्यावेळेस त्यांचा नियम असायचा. आणि शुभम करोती कल्याणम आणि ह्या अशा काही धार्मिक आणि जे काही संस्कार करणाऱ्या गोष्टी होत्या त्यावेळेस आम्हाला शाळेतून खूप मिळाल्या. त्यामुळे आज सुद्धा माझ्या वयाच्या जे काही आज 96-95 वर्ष आहे त्या वयात सुद्धा मला ते पाडे लक्षात राहिले. आणखीन मला खूप पाडे येतात, निमकी पावकी. त्याच्यापेक्षा पुढे मी हिशेब करते. आजकाल तुम्हाला कॅम्प्युटर, लॅपटॉप किंवा ते कॅल्सीवर तुम्हाला हिशेब करावा लागतो, पण आम्ही फक्त बोटाच्या अंगठ्यावर, असं बोटावर आम्ही हिशेब करतो, असं आजी म्हणाल्या. तर मित्रांनो, या आजीविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला तुमचं मत कळवा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.